इयत्ता 10वीची परीक्षा चालूच आहे आणि अतिशय महत्त्वाचे पेपर आता जवळ आलेले आहेत. 10वी गणित भाग 1चा पेपर लवकरच होतोय आणि त्या अनुषंगानं प्रश्नपत्रिका कशी असेल, त्यामध्ये कोणते प्रश्न येणार आहेत याचीही माहिती आपण घेतो आहोत. सर्वच विद्यार्थ्यांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये मी मुलानी सर मनापासून हार्दिक स्वागत करतो. जर तुम्ही 1 मार्कांचे यापूर्वीचे प्रश्न पाहिलेले नसतील तर 23 प्रश्न असलेला एक व्हिडिओ वर आय बटन दिसतंय, त्या ठिकाणी तो व्हिडिओ तुम्हाला सापडेल, त्याला क्लिक करा. तो अगोदर पाहून घ्या, कारण त्यामध्ये आपल्याला बहुपर्यायी प्रश्न आपण घेतलेले आहेत. जे प्रश्न पहिल्या मध्ये विचारलेले असतात तसे 20 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. कदाचित 23 प्रश्न आणि हे आत्ता मी या व्हिडिओमध्ये घेत असलेले 35 प्रश्न, अशा प्रकारचे हे 55 प्रश्न 1 मार्कांसाठी आहेत आणि याच टाईपमधले प्रश्न प्रत्येक वर्षी रिपीट होतात. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये असलेले बहुपर्यायीचे 4 मार्क आणि 1 मार्काचे सोडवायचे उदाहरणाचे 4 मार्क, हे 8 मार्क आपल्याला या 55 प्रश्नांच्या अभ्यासातून 100% मिळणार आहेत. त्यामुळं तो जो व्हिडिओवरती तुम्ही पाहता आय बटनला, तो एकदा पाहून घ्या. किंवा जी प्लेलिस्ट आहे इयत्ता 10वी प्रश्न 1 गुणांचे, 2 गुणांचे, 3 गुणांचे, अशी एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये पण तुम्हाला हे व्हिडिओ सापडतील. चला तर मग बघूया आजचे आपले 1 गुणांचे प्रश्न. आणि या 1 गुणांच्या प्रश्नांमध्ये 1B मध्ये हे विचारले जातात, पहिल्या B मध्ये. आणि हे प्रश्न छोटे छोटे प्रश्न असतात. अगदी थोड्या माहितीवरती या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून जातात. याप्रमाणे स्क्रीनवर तुम्हाला जो भाग दिसतोय तो मी सध्या क्लोज केलेला आहे आणि माझ्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतंय, खालील कृती पूर्ण करा. आणि या कृतीमध्ये 1B असं इथं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा पेपर लिहिताना याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय, की इथं तुम्हाला काही प्रश्न 1 मार्कांचे दिलेले आहेत, ते सोडवायचे आहेत. अर्थात माझ्या या PPTमध्ये मी हे प्रश्न ऑलरेडी सगळे सोडवलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा पहिल्यापासून बघायचा, थांबवत पॉज करत करत बघायचा, प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचा, त्याचं उत्तर लिहून घ्यायचं आणि नंतर न पाहता ते उत्तर आपल्या पाठीवर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. बस एवढे 55 प्रश्न जर तुम्ही तयार केले 2 व्हिडिओमध्ये मिळून, तर तुमचे पहिल्या प्रश्नाचे 8 मार्क 100% होणार आहेत. त्याबरोबरच 2 मार्कांचे प्रश्न, 2 मार्कांच्या कृती, 3 मार्कांचे प्रश्न, 3 मार्कांच्या कृती, त्यासुद्धा दुसऱ्या व्हिडिओजमध्ये आहेत. याच चॅनलमध्ये तुम्हाला त्या 100% सापडतील. प्लेलिस्ट आहे त्यासाठीची सेपरेट तयार केलेली, ती पाहिली तरी चालेल. चला पहिल्या प्रश्नाच्या दिशेने जाऊया. पहिला प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्याला सोडवायचं आहे डिटर्मिनंट. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इंग्रजी शब्द काही वापरतो, काळजी करायची गरज नाही. निश्चय एकाची इथं आपल्याला किंमत काढायची आहे. 3, 5, 2 m बरोबर 2 ही किंमत दिलेली असताना यमची किंमत आपल्याला काढायची आहे. यमची किंमत काढण्यासाठी इकडून सुरुवातीपासूनच काही पेन घेणं गरजेचं आहे. याप्रमाणे मी एक पेन घेतलेला आहे आणि या पेनप्रमाणे जर लिहायचं म्हणलं तर आपल्याला यमची किंमत काढायची आहे. मग आपल्याला नेहमी सूत्र माहीत आहे, काय करतो आपण, 3 आणि m यांचा गुणाकार करतो, वजा चिन्ह देऊन राहिलेल्या दोघांचा गुणाकार करतो आणि बरोबर आपल्याला त्या निश्चयकाची किंमत मिळते. मग या ठिकाणी त्या किमती घेतल्या. 5 दुणे 10 झालेलं आहे, ते 10 उजवीकडे गेल्यावर अधिक 10 झाले, म्हणजे हे वजा 10 उजवीकडे गेले, अधिक 10 झाले. 3m बरोबर 12 झाले. m बरोबर हा 3 पुन्हा छेदामध्ये आला म्हणून 12/3 आणि mची किंमत 4 मिळाली. 1 मार्काचा पिल्लू प्रश्न, सहजपणे ज्याचं उत्तर आपल्याला काढता येतं, मिळतं, असे हे प्रश्न आहेत. हेच प्रश्न कदाचित जर तुम्हाला पर्यायी दिले असते तर हेच प्रश्न बहुपर्यायी म्हणून सुद्धा विचारता येऊ शकतात. म्हणजे असं काही नाही की यांना बहुपर्यायीमध्ये विचारता येणार नाही, हे बहुपर्यायीमध्ये सुद्धा विचारता येतील. म्हणून मी सांगतोय, प्रश्न 1A आणि 1B यांची तयारी एकत्रितपणे या 55 प्रश्नांमधून होईल. इथं संपूर्ण प्रकरणावर आधारित ही व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. सर्व प्रकरणांवर आधारित असे हे प्रश्न आहेत. त्यामुळे तुमची रिव्हिजन पण होऊन जाते. आणि साईड बाय साईड इंग्रजीच्या मुलांसाठी सुद्धा मी इंग्रजीतून माहिती बऱ्यापैकी सांगतो, कारण माझ्याकडे शिकवायला दोन्ही प्रकारचे वर्ग आहेत. सेमीचा वर्ग पण आहे आणि मराठी माध्यमाचा वर्ग पण आहे गणितासाठी. त्यामुळे दोन्ही प्रकारचे शब्द मी वापरतो. दुसऱ्या ठिकाणी दिलेलं आहे अल्फा अधिक बीटा बरोबर -6 आणि अल्फा बीटा बरोबर 4, तर वर्ग समीकरण तयार करा. यामध्ये आपल्याला मूळचं हे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी सूत्राशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ही सूत्राचीच पायरी महत्त्वाची, याला तुम्हाला अर्धा मार्क लगेच मिळून जाणार आहे. आणि मग पुढं शेवटी उत्तर तुम्ही काढता, त्याला अर्धा मार्क मिळतो. x वर्ग
किमती ठेवलेल्या आहेत. अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 6, अल्फा बीटाची किंमत 4 आणि मग सोडवलं आहे पुढं तर समीकरण मिळालं x वर्ग अधिक 6x अधिक 4 बरोबर 0. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला जो मार्क मिळणार आहे तो सोडवल्यावर मिळतो, काही अडचण नाही. CGST व GST यांमध्ये कोणता संबंध आहे तर जसं की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन GST अँड CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स CGST, अँड फॉर स्टेट इट इज SGST. मग आपल्याला एक माहीत झालेलं होतं, काय माहीत झालेलं होतं, हा जो GST आहे सगळा तो दोघांची बेरीज असतो. कोणाचा? SGST अधिक CGST. आणि अजून एक आपल्याला माहीत आहे, SGST आणि CGST हे सेम असतात. म्हणजे आपोआपच CGSTच्या जर आपण डबल केलं असतं तर GST मिळालं असतं. म्हणजे GSTच्या निम्म आपल्याला करावं लागेल, त्यावेळेला CGST मिळणार आहे. म्हणजे समजा GST 60 रुपये असेल तर 30 रुपये CGST आणि 30 रुपये SGST. म्हणजे 30 रुपये राज्य सरकारकडे कर म्हणून जाणार आणि 30 रुपये हे केंद्र सरकारकडे कर म्हणून जाणार. याप्रमाणे CGST आणि SGSTचं वाटप केलेलं आहे. बेसिक नॉलेजवर अगदी साधा किरकोळ 1 मार्कांना प्रश्न आहे. हा सुद्धा बहुपर्यायीमध्ये रूपांतरित करता येऊ शकतो. त्यानंतर वर्ग 20 ते 30 यामध्ये खालची वर्गमर्यादा व वरची वर्गमर्यादा कोणती? विच इज द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट फॉर द क्लास 20-30. हिअर लोअर क्लास लिमिट इज 20, खालची वर्गमर्यादा 20 आणि वरची वर्गमर्यादा 30 आहे. सरळ सरळ दिसतंय. अगदी साधे प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारले जातात ज्यांची आपण अपेक्षा करत नाही. आपण फार अवघड सोडवत बसतो. आणि अवघडसाठी तुम्हाला सांगण्याचा महत्त्वाचा भाग की हॉट्स प्रश्न जे असतात प्रश्न क्रमांक 4मध्ये तुम्हाला त्यातले 3 पैकी 2 सोडवायचे, तर ते प्रश्न पुस्तकाबाहेरचे असतात, अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्याच्याबद्दल 8 व्हिडिओज मी ऑलरेडी याच चॅनलमध्ये हॉट क्वेश्चन या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. ते सुद्धा हॉट क्वेश्चन सगळे बघा, कारण तुम्हाला 1 मार्काच्या प्रश्नापासून 4 मार्काच्या प्रश्नापर्यंत सगळ्या प्रकारचे प्रश्न याच चॅनलमध्ये भरपूर संख्येने दिलेले आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांनी एवढे प्रश्न जरी मनापासून तयारी करून गेला तरीसुद्धा त्याला 40 पैकी 40 मार्क पडायला अजिबात हरकत नाही. मात्र त्यानं तिथं ते नॉलेज अप्लाय करणं गरजेचं आहे. 5वा प्रश्न. प्रश्नाची संख्या भरपूर आहे. 3x अधिक 2y बरोबर 11, 5x वजा 4y बरोबर 11 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी डीची किंमत फक्त काढायला सांगितली. आता बऱ्याच वेळेला काय होतं, विद्यार्थी डीची किंमत काढतात, dxची काढतात, dyची काढतात, पुन्हा x काढतात, पुन्हा y काढतात. एवढं गरजेचं नाही. जिथं काही विचारलंय तेवढंच काढायचं. तुम्हाला फक्त डीची किंमत काढायची, डीचीच किंमत काढायची. बाकीच्या गोष्टी फापट पसारा लिहायची गरज नाही. प्रश्न किती मार्काला आहे याचा विचार थोडासा केला पाहिजे ना. प्रश्न आहे 1च मार्काला. इथं तुलना केलेली आहे. 3x अधिक 2y बरोबर 11, त्यावरून A1ची किंमत 3 मिळाली, B1ची किंमत 2 आणि C1ची किंमत 11, A2ची किंमत 5, B2ची वजा 4 आणि C2ची 11. याप्रमाणे या किमती घेतल्या आणि D काढण्यासाठी A1 A2 B1 B2 आपण घेतो ते घेतले. 3 2 आणि 5 वजा 4 किमती ठेवल्या. सुरुवातीला पुन्हा या 3 पासून वजा 4च्या दिशेनं आपण पहिल्यांदा गेलो. 3 गुणिले वजा 4 करून घेतलं, वजा चिन्ह दिलं. हे वजा चिन्ह द्यायचं राहिलं की पुढं चुकतं. राहिलेलं वगाचा मग गुणाकार करायचा, तो पुढं लिहायचा आहे. म्हणजे वजा 12 वजा 10 उत्तर मिळालं वजा 22. तुम्हाला इथे 1 मार्क मिळून जाईल. पण अनावश्यक पुढच्या गोष्टी काढत बसायचं नाही. विवेचकाची किंमत 0 ऑलरेडी दिलेलीच आहे, तर मुळांचं स्वरूप कसं असेल हे आता पाठ पाहिजे तुमचं. म्हणजे 3 पर्याय आपल्याकडे होते बघा. ते b² वजा 4 AC ची किंमत 0पेक्षा मोठी असेल तर काय, 0पेक्षा लहान असेल तर काय. म्हणजे इथं आपल्याला माहीत होतं बघा, ही मुळं जी असतात ती वास्तव व भिन्न असतात. हीच किंमत जर 0 एवढी आली तर मिळणारी मुळं वास्तव आणि समान असतात. या उलट b² वजा 4 AC ची किंमत 0पेक्षा कमी, त्याला आपण निगेटिव्ह असं म्हणतो. अशा वेळेला आपण तिथं लिहितो मुळे वास्तव संख्या नाहीत. त्याला आपण इमॅजिनरी नंबर्स म्हणतो. असे ते नंबर्स त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे हे बेसिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे, तरच आपण हे पुढं सोडवू शकतो. दर्शनी किंमत ₹100 असलेले 5 शेअर 75 बाजारभावाने विकले असता किती रक्कम मिळेल. आता हे विकलेले आहेत
आता विकताना काय होणार आहे, जो काही बाजारभाव असेल त्या बाजारभावाप्रमाणे विक्री होईल. म्हणजे विक्री किंमत 75 आली, शेअरची संख्या 5 आहे म्हणून गुणाकार केला तर उत्तर मिळणार आहे 375 रुपये मिळतील. काही विद्यार्थ्यांना वाटतं दर्शनी किंमत 100 रुपये. ही दर्शनी किंमत फक्त आणि फक्त डिव्हिडंड काढताना, लाभांश काढतानाच घ्यायची, मध्ये तिचा वापर फार कुठं करावा लागत नाही. एक अंकी समसंख्या असलेल्या कार्डांमधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता नमुना अवकाश लिहा आणि अवकाश संख्या किंवा नमुना घटकांची संख्या लिहा. आता इथं एक अंकी समसंख्या, एक अंकी सम कोणते कोणते आहे दिले तिथं लिहून, तुम्हाला 2 दिली लिहून, 4 दिली, 6 आणि 8. एक अंकी सम, सिंगल डिजिट इवन नंबर्स आर रिटन ऑन द कार्ड्स अँड वन कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. राईट sample space and number of sample points. Here number of sample points are 4. नमुना घटकांची संख्या 4 आलेली आहे. असे पिल्लू प्रश्न जे तुम्हाला इथं कुठंतरी पुस्तकात नसलेल्यापैकी, का म्हणतोय मी असं पुस्तकात नसलेल्यापैकी, कारण तुम्हाला नेहमी सवय लागलेली आहे. काय सवय लागली, ते नमुना अवकाश लिहायची, 1 नाणं फेकलं, 2 नाणी फेकली, 3 नाणी फेकली, 1 फासा फेकला, 2 फासा फेकला, 1 फासा आणि 1 नाणे फेकले, 25 नंबर लिहिलेल्या कार्डातनं 1 कार्ड काढलं, हे ठरलेले आहेत तुमचे. किंवा पत्त्याच्या कॅटमधून 1 पत्ता आपण बाहेर काढला, हे ठरलेले होते. त्याच्यापेक्षा वेगळं बाहेरून असं विचारलं आहे त्यांनी, एक अंकी आणि समसंख्या. म्हणजे इथं त्यांनी 2 नियम लावून दिलेले होते. म्हणजे असेही प्रश्न काही येऊ शकतात, हे तुम्हाला या निमित्तानं समजले. तुम्ही या पद्धतीनं पुढं तयारी करा. अंकगणिती श्रेणीसाठी D बरोबर 10, अर्थात हे जे प्रश्न सगळे आहेत याच टाईपचे प्रश्न पुढं 2024च्या 25च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100% येणार आहेत. आणि हे आलेत हे मी तुम्हाला 13 तारखेला 100% दाखवणार, तुलना करून दाखवणार की हा प्रश्न मी घेतलेला होता व्हिडिओमध्ये आणि हा प्रश्न आलेला आहे, एकापुढे एक समोर ठेवून दाखवणार आहे. काळजी करायची कारण नाही. 13 तारखेला हवं तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्की सापडेल. पेपर झाल्यानंतर दुपारी साधारण 1:10ला पेपर सुटेल, दुपारी 2पर्यंत माझा तो व्हिडिओ नक्कीच येईल आणि त्या 2पर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवून देणार आहे की अशा प्रकारचे प्रश्न जे मी घेतलेत ऑलरेडी व्हिडिओमध्ये तेच तिथं परीक्षेत आलेले आहेत, किंबहुना त्यातले काही आकडे बदलून फक्त आलेत पण आलेले आहेत. सूत्र वापरलं TNचं, T6 काढला, T10 काढला, दोघांमधला फरक 40 येणार आहे कारण एकाचा फरक 10चा आहे. हे 4 अंक वेगवेगळे आहेत, 10 ते 6, त्यामुळे 4चा पट वाढली, 40 झालं. उत्तर लिहून ठेवा. एका शेअरचा बाजारभाव ₹200 आहे आणि दलालीचा दर 0.3% आहे, तर तो शेअर ग्राहकाला किती रुपयांना पडेल. आता बघा की 3% दर दिला आहे, इथं किती आहे, 200 रुपये. 100ला 0.3, 200ला त्याच्या डबल म्हणजे 0.6, म्हणजे 200 अधिक 0.6. कधी कधी हे असंही लिहिलं जातं, काही वेळेला चुकू शकतं म्हणून सांगतोय मी. 200.60 म्हणजे यालाच आपण म्हणू शकतो 200 रुपये आणि 60 पैसे. 200.6 लिहिलं तरी बरोबरच आहे, 200.60 लिहिलं तरी बरोबरच आहे. मात्र याच्या पुढं 200.60च्या पुढं पैसे नाही लिहायचं, तिथं रुपये लिहावं लागतं. याप्रमाणे बाजारभाव अधिक दलाली करून एका शेअरची किंमत निघते. एक फासा फेकला असताना म्हणून अवकाश हा प्रश्न खूप वेळा झालेला आहे, आलेला पण परीक्षेमध्ये. 1 2 3 4 5 6 आणि त्यातल्या नमुना घटकांची संख्या 6 आहे. 1 मार्क विद्यार्थ्यांना फुकट मिळणार आहे. हे सूत्र मात्र पाठ करून ठेवा. अर्धा मार्क सूत्राला मिळाला मध्य. सूत्रामध्ये किमती ठेवल्या 75/15 आणि उत्तर मिळालेलं आहे. मध्यची किंमत निघाली 5, 15 75. मात्र भाग लावताना काळजी घ्या. आता हे मी का सांगतोय, काही जणांना ते कळलं असेल का, तर अर्थात काही विद्यार्थी आमचे अशा प्रकारचे होते, वेगवेगळ्या पद्धतीनं ते भाग लावायचे. 15×75, पण काही जणांनी सरावच्या वेळेला भाग लावलेला तो फोटो माझ्याकडे अजून आहे. त्यामुळे कृपया काळजी घ्या, तिथं गडबडीमध्ये घाईमध्ये 15×75 नाही करायचं, 15×5 आहे म्हणून. 5m वर्ग वजा m बरोबर 0 या समीकरणाची विवेकाची किंमत काढा. ही किंमत काढण्यासाठी अगोदर इथं जे शून्याचं पद स्थिर पद दिलेलं नव्हतं म्हणून सीची किंमत 0 घेतली. बाकीच्या एची किंमत लिहिली, बीची किंमत लिहिली, सीची किंमत लिहिली आणि त्यावरून बी वर्ग वजा 4ac किंमत ह्या सीने गुणल्यामुळे इथं 0 झालं, म्हणजे बी वर्ग एवढी किंमत येणार आहे. मात्र इथं अजून एक चूक होते, सांगू येईल कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं ते घडलं आहे म्हणून मी सांगतो. हे
वजा 1चा वर्ग जो आहे तो अधिक 1 आहे, हे बरोबर आहे. काही जण वजा 1चा वर्ग लिहिताना तो वजा 1च लिहितात, हे मात्र चुकीचं आहे. म्हणून बी वर्ग वजा 4ac किंमत अधिक 1 आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठीचे सूत्र लिहा. अर्थात हे सूत्र तुम्ही हे लिहिलं तरी चालेल, पण इथं ए ची किंमत आपल्याला टाकावी लागणार आहे. कारण या सूत्रामध्ये जर आपण ए ची किंमत 1 टाकली, का टाकायची 1? कारण सुरुवात नैसर्गिक संख्यांची ए 1ने होते म्हणून. आणि डी ची किंमत सुद्धा 1च टाकायची. का टाकायची? कारण प्रत्येक नैसर्गिक संख्या 1-1ने वाढते. मग जर आपण इथं नैसर्गिक संख्यांचं उत्तर काढायचं झालं तर SN बरोबर n/2 ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले 1 अधिक n वजा 1 गुणिले 1. हे जर आणखी आपण पुढं सोडवलं, थोडं मी सोडवून घेतो. n/2 2 अधिक n वजा 1 म्हणजेच n/2 n अधिक 1. काही काही वेळेला ते असं लिहिलं जातं n अधिक 1/2. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला याप्रमाणे डायरेक्ट काढता येऊ शकते. 1 पासून ही आपली सुरुवात झालेली आहे. त्यानंतर म्हणजे अशा प्रकारचे हे छोटे छोटे प्रश्न असतात. फक्त ते आपलं जे बेसिक नॉलेज आहे ते इथं आपल्याला लावायचं. इथं तुम्हाला पर्याय दिलेले असतील तर हा प्रश्न बहुपर्यायीमध्ये येणार, आणि जर इथं पर्याय न देता थेट सोडवायला दिला असेल तर क्वेश्चन नंबर 1B, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं होतं सुरुवातीला, तसं 1B मध्ये हे प्रश्न विचारले जातील. हे दिलेलं समीकरण आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात लिहायचं आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते बदल करून घेऊन लिहिलेलं आहे आणि उत्तर मिळालं x वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0. कधी कधी याच्यावरनं तुम्हाला ABCच्या किमती जर लिहा म्हणलं असतं तर ए ची किंमत बऱ्याच जण x वर्ग लिहितात, पण तिथं एक किंमत असते, ती जो कोइफिशियंट आहे सहगुणक आहे x वर्गाचा तो दिसत नाही आहे, तो 1 आहे. बी ची किंमत 4 आहे आणि सी ची किंमत 3 आहे. याप्रमाणे या किमती आपल्याला लिहिता येतील. इकडं 3x अधिक 4y आणि 4x अधिक 3y असं साठलोटं केलेलं आहे. असं असेल आणि x वजा y ची किंमत विचारलेली असली तर दोघांची फक्त वजाबाकी करायची, आपल्याला ती किंमत मिळते. बरेच जण काय करतात, सोडवत बसतात, x ची किंमत काढतात, y ची किंमत काढतात, मग त्यांची वजाबाकी करतात. एवढं 1 मार्कांसाठी करायची गरज नाही. या प्रकारच्या उदाहरणांना ज्यांच्यामध्ये सहगुणकांची अदलाबदल झालेली असते, 3x इथं 3y इथं 4y इथं 4x, असा त्याला अदलाबदल असं मी म्हणतो. अशा वेळेला तुम्हाला x अधिक y काढायचा असेल तर सरळ यांची बेरीज करायची, आणि x वजा y काढायचा असेल तर सरळ या दोघांची वजाबाकी करायची. लगेच उत्तर मिळतं, फार खोलात जायचं नाही. त्याचप्रमाणे अजून एक समीकरण दिलं. हां बघा, मी म्हणलंच होतं आता तुम्हाला तसं हे झालं. इथं परत 3x 3y झाला आहे, 2y 2x झाला आहे, म्हणजे इथं ही सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. आणि आता मात्र x अधिक y ची किंमत काढायला सांगितली. आता मात्र त्यांनी थेट बेरीज करून घेतली, त्यातनं 5 कॉमन काढला, 5ने भागलं, शिल्लक राहिलं x अधिक y बरोबर 5. म्हणजे प्रश्न बघा तुम्हाला मी दाखवणार आहे पुन्हा 13 तारखेला आपली पुन्हा भेट होणार आहे या चॅनलवरती. मी ती प्रश्नपत्रिका आणि यातले प्रश्न बरोबर तुम्हाला मी ते एकापुढे एक आणून दाखवणार आहे की हा प्रश्न आपण घेतलेला आहे आणि हा प्रश्न आलेला आहे. सेम प्रश्न पहा. म्हणून एका अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद a बरोबर वजा 1, सामान्य फरक d बरोबर 4, 10वे पद काढा. साधं सूत्र वापरायचं आहे. TNचं सूत्र लिहून 10 मार्क मिळतात असं माझं म्हणणं आहे. सूत्र लिहा, अर्धा मार्क प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळत जाईल. सगळ्यांची बेरीज जर आपण करत गेलो तर 7, 8, 9, 10 मार्क आपल्याला मिळतातच. प्रत्येक प्रश्नामध्ये 1, 2, 3 सोडवायचे असतात, त्यामुळे 1.5 मार्क 2 मार्क प्रत्येक प्रश्नात मिळून जातात. म्हणजे आपल्याला साधारणपणे सगळीकडे मिळून 5 दुने 10 मार्कांपर्यंत आपण जाऊ शकतो. सोडवलेलं आहे, हे एकदा लिहून घ्या. किमती ठेवलेल्या आहेत. मी सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही, मी लिहून काढलेलं आहे. तुम्हाला उत्तर आहे तर मिळणार आहे. पुढील वर्ग समीकरणाची मुळे काढा. म्हणजे त्यांनी ही पायरी तर लिहून दिलेलीच आहे. p वजा 5 आणि p अधिक 3 बरोबर 0. प्रत्येक कंस दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणून प्रत्येक कंस हा 0 असू शकतो. म्हणून p ची किंमत 5 असेल किंवा p ची किंमत वजा 3 असेल तरी चालेल. कारण हे उदाहरण मधूनच सुरू झालेले. बरेच मुलं म्हणतात हे असलं आम्हाला कधी झालंच नाही. होतं हे 8वीमध्ये, पण तुम्ही आता लक्षात ठेवलेलं नाही. 8वीमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या पायऱ्या खूप होत्या, 10वीमध्ये पण होत्या. मधूनच उदाहरण पुढं सोडवायचं होतं. वर्गमध्याचं उदाहरणही खूप वेळ आलेले आत्तापर्यंत. वर्गांतर काढा, वर्गमध्य काढा, खालची सीमा लिहा,
वर्गाची वरची सीमा लिहा. असे अनेक प्रश्न प्रत्येक वर्षी आहेत. मी तुम्हाला जे 55 प्रश्न दिलेत त्यातलेच 8 प्रश्न, त्या प्रकारचे 8 प्रश्न आलेले मी तुम्हाला 13 तारखेला दाखवणार आहे. वर्गामध्ये 105 आला, बेरीज केली, भागिले 2 केलं. 3 नाणी एकाच वेळी फेकली, नमुना अवकाश लिहा. हे खूप वेळा झाले. नमुना अवकाश याप्रमाणे तुम्ही लिहिला. आता हा नमुना अवकाश लिहिण्यासाठी मी थोडी वेगळी ट्रिक वापरतो. का वापरायची वेगळी ट्रिक? मग त्या ट्रिकमुळे अशी खाडाखोड होत नाही अजिबात. खाडाखोड न होण्यासाठी एक साधी सोपी पद्धत आहे माझ्याकडं. मी काय करतो, सुरुवातीला 4 वेळा एच लिहून घेतो आणि त्याच्या खाली बरोबर 4 वेळा टी लिहून घेतो. आता ह्या अवघड आहे का लक्षात ठेवायला? 4 वेळा एच, 4 वेळा टी. त्यानंतर 2 वेळा एच लिहितो मी, 2 वेळा टी लिहितो, परत 2 वेळा एच लिहितो, पुन्हा 2 वेळा टी लिहितो. म्हणजे सुरुवातीला 4 4 झाले, मग 2 2 झाले. आता एक एक घ्यायचा. म्हणजे एकदा एच, एकदा टी, एकदा एच, एकदा टी, एकदा एच, एकदा टी, एकदा एच आणि एकदा टी. जर तुम्ही या पद्धतीने नमुना अवकाश लिहिला तर चुकण्याची अजिबात शक्यता नाही. माझी ही पद्धत आहे, मी शोधलेली आहे, तुम्ही वापरू शकता. म्हणजे जर ही पद्धत वापरली तर पाठ करायची गरज नाही ना. विद्यार्थी पाठ करत बसतात, ते एच एच एच, एच एच टी, टी टी एच आणि हे सगळं करता करता मधूनच चुकतात. मग एच एच टी घेतला होता का, टी एच टी घेतला होता का, झाला आहे का, चुकायचा विषयच नाही. डायरेक्टली 4 वेळा एच लिहा, 4 वेळा टी लिहा, 2दा एच, 2दा टी, 2दा एच, 2दा टी आणि पुन्हा एच टी एच टी एच टी एच टी असं लिहायचं. काम संपलं. मिळणार आहे आपल्याला. आलेख काढण्यासाठी दिलेलं समीकरण आहे. या समीकरणामध्ये ऑलरेडी एक्सची किंमत 1 दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला वायची किंमत काढायची. इयत्ता 6वीतला हा प्रश्न आहे आणि मी सोडवून दिलेला आहे. तुम्ही तो लिहून घ्या. वायची किंमत काढून दाखवलेली, इयत्ता 6वी. मी थोडासा फास्टमध्ये घेतो कारण मला 35व्या प्रश्न तुम्हाला दाखवायचे. हे 35 प्रश्न आणि यापूर्वीच्या तासात घेतलेले 20 प्रश्न, 55 प्रश्न एका मार्कांचे तयार आहेत. याच वर्ग समीकरणाचं मूळ दिलेलं आहे 2. अर्थात ते मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. त्या ठरवण्यासाठी आपण काय करतो, मग डाव्या बाजूला एमची किंमत 2 ठेवतो. किंमत ठेवली, उत्तर मिळालं -2. उजवीकडे मात्र -2 नाही, ते 0 आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आलेली नाही आणि समान आलेली नाही म्हणून तिथं 2 हे या दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ नाही असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. पुढचे प्रश्न आता मी काय फार सांगायची गरज नाही, फक्त तुम्ही ते पाहून घ्या. जरा वेळ फक्त मी स्क्रीन तुमच्यासमोर ठेवतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला पॉज करून एक एक प्रश्न आणि एक एक उत्तर लिहून घ्या. यापुढे अजून 10 प्रश्न आहेत. कारण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, कारण हे यापूर्वी पण झालेलं उदाहरण आहे. एक्स आणि वायची किंमत काढा. कधी कधी एक्सची काढायची असते, कधी वायची काढायची असते. निश्चयकाची किंमत काढा, वरती उदाहरण झालेलं होतं. ABCच्या किमती काढा, हेही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मगाशी ABCच्या किमती काढून दाखवलेल्या आहेत. इथं मात्र एक उदाहरण मला सांगणं गरजेचं आहे. 2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता, हे नीट वाचून घ्या. हे जर लिहिलेलं नसेल तर उत्तर वेगळं येतं, हे जर लिहिलं असेल तर उत्तर वेगळं येतं. अंकांची पुनरावृत्ती करायची नाही करायची म्हणजे 22 घ्यायचं नाही, 33 घ्यायचं नाही आणि 55 हे एवढं घ्यायचं नाही. मग जे राहिलं ते घेतलं तर आपल्याला 6 संख्या मिळतात, बरोबर आहेत. हे जर असं नसतं, पुनरावृत्ती न करता जर शब्द दिलेला नसता, या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करा, तर तुम्हाला 22, 33, 55 सुद्धा घ्यावे लागले असते. एकूण संख्या 9 झाल्या असत्या. हा दोन्हीमधला फरक आहे, त्यामुळे प्रश्न बारकाईने वाचा. काही कॉपी करणारी मुलं, मी उघड सांगतो, काही कॉपी करणारी मुलं 2, 3, 5 अशी सुरुवात वाचतात, त्यांना ती कॉपी चुकून सापडते. ते पुढं काय लिहिले वाचत नाहीत, पटपटपट उत्तर लिहून काढतात, घरी जाऊन सांगतात 2 मार्काचा प्रश्न मी लिहिला आहे आणि तिथं 0 मार्क पडलेले असतात, कारण त्यांनी पुढं वाचलेलंच नसतं पुनरावृत्ती करायची का नाही करायची. कारण करत असाल तर उत्तर वेगळं येतं, पुनरावृत्ती करायची नसली तर उत्तर वेगळं येतं. त्यामुळे प्रश्न पूर्णपणे शांतपणे वाचून मग सोडवा. ते पहिले पद आणि सामान्य फरक काढायला सांगितलेला आहे. तिथं पहिलं पद लगेच दिसतं की पहिलं पद 5 आहे आणि सामान्य फरक काढायचा म्हणल्यावर 1 वजा 5 करावं लागेल. असं उदाहरणसुद्धा आपलं झालेलं आहे. 2 संख्यांची बेरीज 35 म्हणजे x अधिक y 35 घेतलं, त्यांच्यातला फरक 13 म्हणजे x वजा y 13 घेतलं. ही माहिती दर्शविणारी 2 चलातील रेषीय समीकरणे लिहा. बस 2 समीकरण लिहायची तर अर्धा मार्क मिळून जाईल.
सोडवायची नाहीत. बरेच विद्यार्थी असलं काय दिसलं रेषीय समीकरणं की त्याच्याकडे बघतच नाहीत. का? मला सोडवा येत नाही. नको ना एवढी सोडवायला. तू लिहून तरी काढ ना समीकरण अगोदर. 2 समीकरण लिहायला तुला अडचण काय आहे? बेरीज म्हणल्यावर अधिक चिन्ह द्यायचं तुला जर कळत नसलं तर तू 10वीला आला कसा? हां, 2 संख्यांची बेरीज 35, त्याच्यावरनं समीकरण लिहिता येत नाही का मग? आणि वजाबाकी म्हणल्यावर फरक म्हणल्यावर वजाबाकी आहे, चिन्ह वजा काढायचं मध्ये तेवढं कळत नाही का? प्रश्नही मोठा मग 10वीत आला कसा? 11 ते 20 आणि 21 ते 30 हे खंडित वर्ग आहेत. इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमावर खरं तर हा प्रश्न आहे. 9वीतच हे वर्ग अशा प्रकारे सलग करायला आपण शिकलेलो आहोत. त्यावेळेला काय ठरलं होतं आपलं? इथं 20 आहे, इथं 21 आहे. फरक दोन्हीमधला एकच आहे. म्हणून काय करायचं मग? त्यांच्या निम्म म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 0.5 मिळवायचे आणि याच्यामधून 0.5 वजा करायचे. इथंही तसंच वजा 0.5 आणि इथं अधिक 0.5 केलं की आपल्याला ही उत्तर मिळणार आहेत. 10.5 ते 20.5 आणि 20.5 ते 30.5 वर्ग सलग झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 33, बहुलकीय वर्ग कोणता? अर्थात बहुलकीय वर्ग माहीत करून घ्यायचा असला तर वारंवारता सगळ्यात जास्त असावी लागते. वारंवारता 17 आहे, म्हणजेच बहुलक 17 आहे. 17 पण बहुलक 17 नाही, वारंवारता सगळ्यात जास्त 17 आहे. आणि हा जो वर्ग आहे 20 ते 30 हा आपल्याला मिळणारा बहुलकीय वर्ग आहे, जो तुम्हाला विचारलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्ही एलची किंमत 20 घेणार आहात वगैरे ते पुढं सोडवता त्यावेळेला ते वापरा. प्रश्न क्रमांक 34, दर्शनी मूल्य 100 रुपये असलेलं एक शेअर ₹25 आधी मूल्यावर विकलेला आहे. आधी मूल्य म्हणजे वाढवायचे, अधिक करायचे आहे. अधिक शेवट माहिती का नाही आपल्याला? अधिक अधिक म्हणून चिन्ह अधिक घ्यायचं. म्हणजेच 100 अधिक 25 बरोबर त्याचा बाजारभाव झाला 125, याप्रमाणे लिहून दिलेला आहे. फक्त मी समजून सांगताना वरती थोडक्यात शॉर्टकटमध्ये लिहिलेलं होतं. दर्शनी किंमत 200 रुपये असलेलं एक शेअर ₹60 अवमूल्यावर विकला. इथं अवमूल्य म्हणजे वजा करायचं आहे. मूळची किंमत 200, त्यातून 60 कमी झाले म्हणजे राहिले किती? 140. याप्रमाणे त्यांनी 140 पण करून दाखवलेलं आहे. म्हणजे याच पद्धतीने जर आपण अजून पुढे गेलो तर आपल्याला आणखी काही उदाहरणं सोडवता येऊ शकतात. ही सगळी उदाहरणं आत्तापर्यंतच्या बोर्ड परीक्षांमध्ये काही आलेली होती. इथून पुढं सुद्धा याच प्रकारचे प्रश्न येणार आहेत. हे व्हिडिओज दोन्ही पहा 1 मार्कांसाठी. हा व्हिडिओ क्रमांक 2 होता या प्लेलिस्टमधला, कारण मी तुम्हाला आज म्हणजे आज जो दिवस आहे त्या दिवशी एकदम 5 व्हिडिओज देणार आहे, ज्याच्यामध्ये एक व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 1 मार्कांचे बहुपर्यायी प्रश्न होते. आत्ता जो व्हिडिओ मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 मार्कांचे साधे सोडवायचे प्रश्न होते. पुढचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये 2 मार्कांच्या कृती कशा भरायच्या पूर्ण करायच्या. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये 2 मार्कांचे प्रश्न सोडवायचे कसे, त्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये 3 मार्कांच्या, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये 3 मार्कांच्या कृती कशा सोडवायच्या. याप्रमाणे क्रमाने हे व्हिडिओ तुम्हाला मिळत आहेत. आज सगळेच्या सगळे व्हिडिओज या चॅनलमधले पहा आणि गणिताच्या पेपरला गेल्यावर हे सगळं आठवा की अशा प्रकारचे 1 मार्कांपासून 4 मार्कांपर्यंतचे हॉट प्रश्नांसहित सगळे प्रश्न आपल्याला या चॅनलमध्ये बघायला मिळालेले आहेत. बाजूला तुम्हाला अजून काही व्हिडिओ सजेस्ट केलेले आहेत, प्लेलिस्ट सांगितलेले आहेत. दोन्ही बाजूंना 2 प्लेलिस्ट पण दाखवलेली. त्या प्लेलिस्टला क्लिक करा आणि त्यातले सगळे व्हिडिओज बघा. धन्यवाद.